वर्षभर सोने खरेदी टाळा. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाने सराफ बाजारात खळबळ. लाखो रोजगारांवर संकटाची भीती. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नागरिकांना पुढील सुमारे वर्षभर अनावश्यक सोने चांदी खरेदी टाळण्याचं आवाहन केल्यानंतर देशातील दागिने उद्योगात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. हे आवाहन केवळ सराफा बाजारापुरतं मर्यादित नसून त्याचा परिणाम संपूर्ण दागिने बाजारपेठेवर होऊ शकतो, अशी भीती उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. दागिने उद्योग हा फक्त सोने चांदी किंवा हिऱ्यांच्या विक्रीपुरता मर्यादित नसून त्याच्याशी थेट आणि अप्रत्यक्षपणे अनेक उद्योग जोडलेले आहेत. या क्षेत्रातून लाखो कारागीर, व्यापारी, रचनाकार, तंत्रज्ञ, वाहतूक सेवा, वैश्विक निर्मिती कंपन्या, वित्तीय संस्था आणि लघुउद्योगांना रोजगार मिळतो. त्यामुळे सोन्याची मागणी घटल्यास त्याचा फटका संपूर्ण आर्थिक साखळीला बसू शकतो, असं मत रत्न व दागिने क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यक्त केलं. दागिने उद्योग म्हणजे मोठा आर्थिक जाळे. दागिने उद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा मोठा आधारस्तंभ आहे. या उद्योगाशी अनेक पूरक व्यवसाय जोडलेले आहेत. त्यामध्ये सोने शुद्धीकरण उद्योग, हिरा व रत्न प्रक्रिया उद्योग, सोन्या चांदीच्या घाऊक व्यापार व्यवस्था, दागिने निर्मिती, यंत्रसामुग्री उद्योग, तपासणी व शुद्धता प्रमाणन सेवा, वैश्विक उद्योग, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक सेवा, साचे तयार करणं, संगणकीय रचना सेवा, जाळी विक्री व्यवस्था, प्रशिक्षण संस्था आणि माहिती तंत्रज्ञान सेवा यांचा समावेश होतो. त्याशिवाय बँकिंग, विमा, दालन सजावट, संगणकीय दागिने रचना, धातू मुलामा प्रक्रिया, पुनर्वापर व धातू पुनर्प्राप्ती क्षेत्रही मोठ्या प्रमाणात या उद्योगांवर अवलंबून आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत मोठी घट झाली तर त्याचा परिणाम केवळ सराफ दुकानांवरच नाही तर संपूर्ण रोजगार व्यवस्थेवर होऊ शकतो, असं मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केलं. लाखो कारागिरांपुढे अनिश्चिततेचं संकट. देशातील अनेक शहरांमध्ये पारंपरिक सोनार, कारागीर आणि लघु उद्योग दागिने व्यवसायावर अवलंबून आहेत. नागपूर, मुंबई, सुरत, जयपूर, कोलकाता आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह या उद्योगातून चालतात. लग्न, सराई, सणोत्सव आणि पारंपरिक गुंतवणूक यामुळे भारतात सोन्याची मागणी कायम राहिली आहे. मात्र ग्राहकांनी खरेदी कमी केल्यास कारागिरांना काम मिळण्याचे प्रमाण घटू शकतं. अनेक लहान व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः ग्रामीण भागातील पारंपरिक सुवर्णकार आणि हातमागावर आधारित दागिने तयार करणाऱ्या कारागिरांवर त्याचा अधिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारचा उद्देश आर्थिक ताण कमी करण्याचा. आर्थिक तज्ज्ञांच्या मते भारतात मोठ्या प्रमाणावर सोने आयात केले जाते. त्यामुळे परकीय चलनावर ताण वाढतो. जागतिक पातळीवरील आर्थिक अस्थिरता वाढते. तेल दर आणि आयात खर्च लक्षात घेता सरकार नागरिकांना काही काळ संयम बाळगण्याचं आवाहन करत असल्याचं मानलं जात आहे. मात्र उद्योग क्षेत्राचे म्हणणे आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असलेल्या दागिने क्षेत्रावर अचानक नकारात्मक संदेश गेल्यास त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे सरकारने उद्योग प्रतिनिधींशी चर्चा करून संतुलित भूमिका घेण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केले जात आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.